फ्रेशर कॅन्डिडेट सोबत एक खूप मोठा स्कॅम सध्या होतोय, त्याबद्दल सगळ्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे की ॲज अ फ्रेशर आपण वेगळ्या वेगळ्या जॉब पोर्टलवरती अप्लाय करत असतो. मग तुम्हाला एखाद्या जॉब पोर्टलवरनं कॉल येतो की आम्ही या जॉब पोर्टलवरनं बोलतोय आणि एखाद्या मोठ्या एमएनसी साठी जसं की TCS, इन्फोसिस वगैरे याच्यासाठी तुमच्या रिझ्युमेचं सिलेक्शन झालेलं आहे आणि फर्दर प्रोसेस आपल्याला चालू करायची आहे. आणि एक फ्रेशर असल्यामुळे आपल्या मनात कुठेतरी आशा असते, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो आणि डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. त्यानंतर काय होतं की आपल्याला काही ईमेल्स येतात ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं इन्व्हिटेशन लेटर अगदी प्रॉपर त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे लोगो वगैरे ॲज इट इज सगळं टाकलेलं असतं त्याच्यामध्ये. त्या गोष्टी PDF किंवा डॉक्युमेंट आपल्याला रिसिव्ह होतात, त्याच्यामुळे आपल्याला अजून ट्रस्ट वाटतो. आणि यानंतर सगळ्यात शेवटी किंवा 2-3 दिवस आधी तुम्हाला हे सांगितलं जातं की तुमचं जे लोकेशन आहे इंटरव्ह्यूचं ते चेंज झालेलं आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही सध्या आता पुण्यात राहताय किंवा महाराष्ट्रात राहताय तर आपल्याला असं सांगितलं जातं की तुमचं इंटरव्ह्यू लोकेशन हे चेन्नई आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे जायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी काही 40,000 50,000 अशी रक्कम मागितली जाते. आणि इथेच आपण बऱ्याचदा फसतो. ती एकदा रक्कम आपण त्यांना पे केली की त्यानंतर तुम्हाला कुणीही रिस्पॉन्ड करत नाही, तुमचा फोन पूर्णपणे ब्लॉक केला जातो. सो यापासून वाचण्यासाठी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की जगातली कुठलीही कंपनी, भले ती कितीही छोटी कंपनी असो किंवा किती मोठी MNC असो, ही कुठल्याही कॅन्डिडेटकडनं इंटरव्ह्यूला येण्यासाठी पैसे घेत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना, परिवारजनांना जे सध्या